हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर आता वाजले दुपारचे 1:30 आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तो सुद्धा सोमवार. तर आजचा ब्लॉग आपला राहणार आहे. आज आम्ही चाललोय बाप्पाच्या दर्शनाला. म्हणजे आता आमचा प्लॅन आहे की कनकेश्वरला जाणं किंवा अलिबागला चौलमध्ये एक सुंदर मंदिर आहे तिथे जायचंय. शिव मंदिर आहे तिथे. तर बघूयात, आता आम्ही स्कूटीवर चाललोय, मी आणि माझी फ्रेंड. तर आता आम्ही जाता जाता डिस्कस करू की नक्की कुठे जायचंय. तर आता बघूयात, ब्लॉग पुढचा कंटिन्यू करूयात. सो गाईज, आता आमचं डिसाईड झालंय. तर आम्ही ना चौलच्या शिवदत्त मंदिरामध्ये चाललोय. बसच्यामुळे अडकलोय आपण. हा, बस मुले आलो आलो चाललोय. बस क्रॉस केली ना तर आपण जाऊ फटाफट. गाईज, हे बघा, फायनली पोहोचलो. आता इथून 1 मिनिट आतमध्ये जायचं आहे. गाईज, तो बघा मंदिर. गाईज, फायनली आम्ही इथे पोहोचलोय. गाईज, हा बघा किती क्यूट आहे. टिंग 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 बेबी, किती क्यूट आहे. गाईस, हे बघा, इथे गोमाता आहे आणि माझी फ्रेंड ना गाईला हात लावते. खूप शांत आहे, हात सुद्धा लावून देते. मला पण हात लावायचा. ए, तुला माहितीये का, हे बघ किती क्यूट बेबी आहे पाटी. ओय सोबत, किती क्यूट बेबी आहे. हा, किती सुंदर आहे ना. न्यायचा का घरी? क्या बोला तूने? मी हात लावेन. गाईस, हे बघा किती क्यूट बेबी आहे. चल मंदिरात जाऊया पहिले. गाईस, सो आता आम्ही इकडे पोहोचलोय मंदिरामध्ये आणि इकडे ना एक खूप भारी असं बनवलंय, तुम्हाला दाखवते बघा. गाईस, हा बघा, तर हा मागे शिवदत्त मंदिर आहे आणि इथे बाजूला ना 2023 आणि 24च्या महत्त्वाच्या घटनांचं प्रदर्शन बनवलेलं आहे. तर मी तुम्हाला ते आधी दाखवते, त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊयात. इथे ना 2023च्या आणि 2024च्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी दाखवल्यात. म्हणजे जसं की 2024 मध्ये राम मंदिर बनतोय, सोमनाथ मंदिर बनतोय असं. आणि 2023 मध्ये झालेले वंदे भारत ट्रेन, युक्रेन रशिया युद्ध, अजून समृद्धी महामार्ग, राम मंदिर अयोध्या, ते 2024चं आहे ना. आता 2024 मध्ये 20 तारखेला त्याचं उद्घाटन आहे. 2023 मध्ये ना आदित्यालय 1, वंदे भारत, युक्रेन रशिया युद्ध, नंतर समृद्धी महामार्ग, नवी मुंबई एअरपोर्ट, नंतर हमसा इस्रायल युद्ध, नंतर इकडे चंद्रयान 3 पण आहे. हे सर्व 2023चा. आणि ते बघ, ते जिकडे आहे ना ते आहे 2024चं, जसं की सोमनाथ मंदिर, राम मंदिर अयोध्याचं. गाईज, हा मंदिर ना दत्तगुरूंच्या आदेशानुसार शिवलिंगच्या आकारात बांधण्यात आला आहे. गाईज, या मंदिराचे बांधकाम 16 मार्च रोजी शिवरात्रीच्या दिवशी करण्यात आले असून मंदिरात कोणत्याही प्रकारचा स्लॅब किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. तर हा मंदिर संपूर्ण चिऱ्यांच्या दगडापासून बनवलेला आहे आणि हा मंदिर 2 वर्षामध्ये पूर्ण बांधून झाला होता. तर येथील दत्तांची मूर्ती शिवस्वरूपात असल्यामुळे मूर्तीच्या वरती गंगा आहे आणि मूर्तीच्या समोर नंदी महाराज सुद्धा आहेत. गाईज, हे मंदिर शेतामध्ये असल्यामुळे आणि बाजूला डोंगर आहे, त्याच्यामुळे इथे खूप जास्त शांत वाटतं. या मंदिरामध्ये वरती दत्त विराजमान असून खाली शिवलिंग स्थापित केलेलं आहे. तर चला आता दर्शन करायला जाऊयात.
हे शिवलिंग ओंकारेश्वरून आणण्यात आलेले असून या जागेला ध्यान मंदिर असेही म्हटले जाते. गाईज, येथील कथा अशी सांगतात की हे मंदिर बांधून झाल्यानंतर सालुंकीची स्थापना करण्यात आली होती. पण सालुंकीचा आकार हा येथील दरवाजाच्या आकारापेक्षा मोठा होता. तरीसुद्धा महाराजांच्या कृपेने ही सालुंकी सुरळीतपणे आत नेऊन तिची स्थापना करण्यात आली आहे. तर इकडे दत्तप्रभूंची अखंड धुनी आहे आणि महाराजांची गादीसुद्धा आहे. तर विश्वस्वरूपात दत्तात्रय यांची मूर्तीसुद्धा आहे. तर इकडे हा आहे यज्ञकुंड आणि इथे दर महिन्याला होम यज्ञ केले जातात. तर ही संपूर्ण माहिती मंदिराची देखभाल करणाऱ्या केनी काकांनी दिलेली आहे आणि ही केनी काकांनी लिहिलेली पुस्तके असून येथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम भरवले जातात. तसेच मेडिकल कॅम्प, मोफत औषधे वाटप, ऑपरेशन असे देखील कार्य चालू असतात. काकांची आत्तापर्यंत 900हून अधिक प्रवचने झालेली असून त्यातून आलेल्या भिक्षेद्वारेच हे मंदिर बांधण्यात आले आहे. गाईस, तर आता मी मंदिरात वगैरे जाऊन आले आणि इथून वरतून हे बघा किती सुंदर व्ह्यू दिसते मागे. इथे येऊन एक वेगळीच मनाला शांती लागते. मला तर एवढा आनंद होते, मी तुम्हाला गाईस एक्सप्लेन करू शकत नाही की म्हणजे माझ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात इथून होते. तर खूप प्रसन्न वाटते आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर गाईज, हा अलिबागमधील भव्य असा शिवदत्त मंदिर आहे. तर जर तुम्ही अलिबागला येत असाल तर नक्की इथे एकदा या. बाकी आपण आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. गाईज, तर आता खूप जास्त भूक लागले कारण की आम्ही जेवून नाही आलो, अलिबागला चाललोय. तर बघूयात पुढे ब्लॉग कंटिन्यू करूयात. गाईज, यांना बघून मला माझ्या स्कूलचे दिवस आठवले आणि ही व्हिडिओ बघून आता तुम्हाला सुद्धा तुमच्या स्कूलचे दिवस आठवतील. सरिता विहारमध्ये चाललोय जेवायला कारण की सर्व हॉटेल बंद आहेत आणि हा प्युअर व्हेज आहे. सो आता आम्ही इथे चाललोय. गाईस, तर आता 6 वाजलेत आणि आम्ही अलिबाग बीचवर आलोय. हे बघा खूप जास्त गर्दी आहे. गाईज, आणि हा बघा, हा इकडे ना कुलाबा किल्ला आहे. तर पाणी ओटी आहे तर सर्व लोक ती बघा चालत चाललीत किल्ल्यामध्ये. आपण जायचं का? लेट होईल ना आपल्याला. आम्ही नाही जातो किल्ल्यात कारण की रात्र होईल जास्त. आता 6 वाजलेत आणि घरी पोहोचायचंय. नंतर येऊ आपण किल्ल्यात जाण्यासाठी. नेक्स्ट ब्लॉग बनवू. आता वाजलेत रात्रीचे 7:45 आणि आम्ही चाललोय सिद्धेश्वर मंदिरामध्ये. चल घरात चल. गाईज, बघा 8 वाजलेत आणि आता फायनली मी घरी पोहोचलोय. बघा खूप सारे फ्रुट्स घेऊन आलोय आणि बस सारा बघा. सारा, सकाळी मला काय काय बोलून गेलीस तू? काय पाहिजे तुला?
हे काय माझ्याच पोटात मारतात सकाळी काय बोललीस मला? लागेल ते लागेल. अननस पायनॅपल त्याला बोलतात. किंवा माशू पण आले ना. माशू काय? माशी नुसती लाजत ना माशू. ती फक्त लाजत. परत बोल दुसरा काहीतरी. आणि ही बघा काय बोलते. बोल. हेलो गाइस ही पागल आहे पागल. पागल है तू पागल आहेस. तू आहे पागल. तर एक डायलॉग मार मग तुला पायनॅपल खायला दे. डायलॉग कुठला? काहीतरी बोलून दाखव. बोल काहीतरी बोलून दाखव. हॅलो गाईस काहीतरी बोलून दाखव. हेलो गाइस आज आम खाने वाले फ्रूट आणि आज मराठी बोललीस तर चालेल. मराठी गाईस ती कॉकटेल आहे माझ्यासारखी. हिंदी मराठी आगरी सगळं मिक्स आहे. ते आम्ही दोन सेम कॉपी आहोत की नाही. हेलो गाइस आज हम फ्रूट खाने वाले. पायनॅपल कापू मग. काप काय नाही खावा आता जेवल्यावर खाणार आहे आम्ही. आपण कापू मग. आपण कापू मग. ती नाही कापत तर. चल चल आपण सोबत कर. चालते हो. चल 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 चल. काहीतरी बोल चांगला. हेलो गाइस आज हम फ्रूट खाने वाले हैं. फ्रूट खाते खाते जोरात बोलायचं असतं गाईजला. हेलो गाइस आज हम फ्रूट खाते खाते बहुत सारी मजा करने वाले हैं. काय झालं बाबू दाखव हाताला. गाईज बघा साराचा ना हात चेमटला कपाटामध्ये. होईल नीट होईल नीट. पायनॅपल खातात दोघी. खा. चेमटला मग. लाल झाली ती. आता असती बरी होती. आता ती परत कधी उघडशील तू ट्रॉली? नाही ना उघडणार. हा माझं तू पण नको. आता तुझा पण चॅप्टर तसा. आता हा आणि आज उपवास आहे तर त्याच्यामुळे मी फ्राय राईस बनवते जेवायला. तर आता भाजी आणायला चाललोय. कोण येते सोबत? सारा आणि काय चल ना. सारा नाही येत काव्या येते सोबत. नेऊ काव्याला? ठीक आहे काव्याला घेऊन जाते. आम्ही भाजी घेऊन आलो ना तर पिंकी माझ्यासोबत आलेली भाजी आणायला. सोबत पाटी पाटी आली होती ना बाबू. चल घरात ये. आता मी फ्राय राईस बनवते तर बघूयात. माझी फ्राय राईसची रेसिपी ही बघ घरात आली. माझ्या फ्रेंडला भेटते. पोरीला माझ्या खावाला काहीतरी नको रे. आंध्रे खावाला काहीतरी आहे. बघा मला जमत नाही कापायला भाजी तर मम्मी मला भाजी कापून देते. मी फक्त बनवायचं काम करेन. मम्मी कापून देते मला. परत गाइस नए साल के पहले दिन मुझे किसी ने रुलाया है और वो है कटा हुआ कांदा. चालेल. आणि माझी मम्मी ना बैंगन म्हणजे कांदा बोलते. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. सर्व आता कट करून घेतले. आता मी बनवते फ्राय राईस. आता पहिले मी जिंजर आणि गार्लिक टाकते. आता 1 मिनिट मी कांदा आणि गाजर हाय फ्लेम वर शिजवलं. आता मी शिमला मिरची आणि कोबी शिजवून घेते. त्याला जास्त शिजवायचं नाही. थोडासा कच्चा असा ठेवायचा. हाय फ्लेम वर पटापट शिजवायचा. आणि हे बघा इकडे मी राईस ऑलरेडी शिजवून घेतलंय. त्याला गार करत ठेवलंय. आणि आता पुढची प्रोसेस दाखवते मी.
गाईस हे बघा मी ना फक्त 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेतली, जास्त नाही, थोडीशी अशी अडसकच्ची ठेवलंय. आणि आता मी हा शेजवान फ्राय राईस मसाला टाकते. मीठ वगैरे टाकायची काहीच गरज नाही, पटकन बनतो. आणि मला आणि आता ह्याच्यामध्ये मी राईस मिक्स करणार आहे. गाईस आता थोडा थोडा राईस मिक्स करायचा आणि मसाला नीट मिक्स करून घ्यायचा. आणि हा माझा फ्राय राईस रेडी झालाय. गाईस मी ह्याच्यात काहीच टाकलं नाही, फक्त व्हेजिटेबल्स, राईस आणि मसाला. एकदा नक्की ट्राय करा. गाईज हे बघा, सो फायनली मी आता जेवते आणि जेवायला आहे फ्राय राईस आणि शेजवान चटणी. गाईज हे बघा जेवण झालं आणि आता आम्ही तिकडून कलिंगड घेऊन आलेलं ना, तर कलिंगड खातोय. ही कोणती पद्धत आहे तुझी कापाची? अरे छोटी सुरी आहे ना म्हणून. हा हे मला द्या, मस्त मला खायला. काय रे तुझी कोणती पद्धत कापाची? अरे बी बघ किती आहे त्याच्यात. मी तेच सांगते. भाई ड्रॅगन फ्रूट वाटत. अरे भाई तुला खाऊ कैसा आम्ही? वाईट वाटला, खूप जास्त वाईट वाटलं याला बघून. बिया पण ठेवा. याच्या बियांचं काय करू? लावू शेतावर? लावू शकतास ना. नाही. काय वेगळं लागतं ते केव्हा उगतील काय माहिती त्याला. पप्पांना. आय डोंट नो. गाईज हे बघा पप्पा आता ते पप्पा आले. हा गाईज आता पप्पा आईस्क्रीम घेऊन आले. आईस्क्रीम आणले. हा पप्पा गेलेले चायनीजला. चायनीजतून आले आईस्क्रीम आणि पप्पांनी आईस्क्रीम आणले. सो गाईज आता मी आईस्क्रीम घालते आणि आमचा काही दिवस संपणार नाही. बट चला बाय बाय, गुड नाईट. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. खा. काले खाइए. गाईज आता रात्रीचे 12 वाजलेत आणि हिला जो जेवायला दिला होता ना त्याच्यात बाव नव्हता जास्त, म्हणून ही जेवली नाही सुक्या मच्छीसोबत. आणि आता बघा घरामध्ये आले काहीतरी खायला मागायला आणि मम्मी तिला खाऊ देते. गाईज हे बघा रात्रीचे 12 वाजलेत आणि आमचा दिवस काय. ओय माझा चिकन दिलास तू तिला, मला ठेवलेला मी. गाईज हे बघा रात्रीचे 12 वाजलेत तरी पिंकी अजून घरात आहे. म्हणजे आत्ता आली ती खायला आणि मम्मी हे बघा तिला चिकन देते खायला. ते पण माझं चिकन खाते.
आमचा दिवस काही संपतच नाही. आज वाटतंय चला बाय बाय, गुड नाईट.